नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेत आपल्याला आज पाहायला मिळणार आहे आपली कृष्णा ही मार्केटमध्ये म्हणजे शहरात भाजीपाला घेऊन जात असते आणि त्याच वेळेला रस्त्याने तिला जाताना एक अडचण निर्माण होते. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल, पूजा ही ऑफिसमध्ये रात्रीचे बसलेली असते. तिची मैत्रीण तिला सांगत असते की आता खूप उशीर झाला आहे, आपण घरी जाऊया. आणि गौतमी अशी हाक मारते, पण ती काही पाहत नाही. जेव्हा पूजा म्हणते तेव्हा पूजाला लगेच खाडकन शुद्ध येते आणि ती जागी होते. त्यातच तिची मैत्रिणीला ती रागवू लागते की तू मला गौतमी म्हणत जा, पूजा म्हणून हाक मारायची नाही. तुला माहिती आहे ना, मला अजिबात आवडत नाही गौतमी म्हणायचं, पूजा म्हणायचं नाही. आणि माझी खरे नाव खरी ओळख कुणालाही माहीत नाही. त्यामुळे ही नाव ओळख सगळं काही तुझ्या आणि माझ्यामध्येच ठेवायचं, कुणालाही सांगायचं नाही माझं खरं नाव खरं गाव काय आहे. त्यातली त्यात ती सांगू लागते की तुझ्या बहिणीचं म्हणजे कृष्णाचं लग्न मोडलं म्हणे. त्यावेळेला ती म्हणते मला एकच बहीण आहे आणि ती आहे स्वाती. कृष्णा ही माझी बहीण नाही, ते माझ्या वडिलांनी आणलेलं जबरदस्तीचं नातं आहे. ती काय माझी सख्खी बहीणही नाही. त्यामुळे तू मला तिची बहीण म्हणत जाऊ नको. त्या मुलीमुळेच माझ्या घरावर इतकं संकट आली, माझ्या आईवर इतकी संकट आली आणि आमच्यावरती इतकं वडील नसल्याचं मोठं संकट सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे इथून पुढे कधीही मला तू त्या मुलीची आठवण करून द्यायची नाही. ती मला माझ्या नजरेसमोरही नको आहे. आणि राहिला विषय लग्नाचा, तर मी दुष्यंतसोबत लग्न करण्याचा विचार करत आहे. लवकरात लवकर मी त्याला प्रपोज करणार आहे. तिची मैत्रीण तिला आठवण करून देते, जर तुझं सत्य त्याच्यासमोर कधी आलं तर. आणि तो फॅमिली पर्सन आहे, त्याला ना शांत लाईफ आवडते, त्याला तुझ्यासारखं फक्त रिलेशनमध्ये नाही राहायचं आहे. तो लग्न करेल, व्यवस्थित राहील. तू नाही करू शकणार ना तसं. पण ती म्हणते आता मी ठरवलं आहे दुष्यंतसोबत लग्न करायचं आणि माझ्या आयुष्यात शांतता आणायची. पण ती म्हणते तुला तर श्रीमंत मुलाशी लग्न करायचं होतं, दुष्यंतसोबत का करते. तर ती सत्य सांगत नाही, फक्त म्हणते की मला दुष्यंत आवडतो, मी त्याच्याशी लग्न करून त्याच्या घरात राहण्यासाठी विचार करत आहे. त्याच्या आयुष्यात मला यायचं आहे, खूप महत्त्वाचं पर्सन म्हणून मला तो खूप आवडतो. त्यातली त्यात तिथे दुष्यंत येतो. दुष्यंतला पाहिल्या तिची मैत्रीण निघून जाते आणि दुष्यंत तिला विचारतो माझ्यासोबत कॉफी घ्यायला येशील. त्यावेळेला ती म्हणते नाही, मला ना आज खूप काम आहे आणि सरांना खूप सारखे मेल पण टाकायचे आहे, त्याच्यामुळे जरा मला काम आहे, ते काम केल्याशिवाय मी काही कुठे जाणार नाही. आता रात्रीचे 12 वाजले, किती वेळ काम करणार आहेस, तेव्हा डोकं चालणार नाही एवढं रात्री, आपण आता थोडंसं लॉंग ड्राईव्हला जाऊन येऊया का, असं दुष्यंतने ऑफर केल्या इकडे कळीच खुलली बाईची, कारण तिला काही करून प्रपोज करायचं आहे दुष्यंतला. मग ती दुष्यंतसोबत जायला लॉंग ड्राईव्हला तयार होते आणि त्याच्यासोबत जाऊ लागते. रस्त्याने जात असताना त्याला एक गोष्ट आठवते आणि तो बाहेर जाऊन ती गोष्ट घेऊन येते. त्यातली त्यात ती गोष्ट इतकी आवडते तिला, कारण ती असते आईस्क्रीम. आणि पाऊस चालू असताना आईस्क्रीम खायला वा काय मज्जा येणार, असं म्हणत दोघंजणं आईस्क्रीम एन्जॉय करू लागतात आणि गप्पा गोष्टी मारत असतात. आपल्या कृष्णाचा टेम्पोही पुण्याच्या दिशेने शहराकडे भाजीपाला घेऊन चाललेला असतो आणि हे दोघंही त्याच वाटेने जात असताना समोरच त्यांची धडक होणार असते. कारण इकडे कृष्णालाही झोप येत असते, तिचा मित्र झोपलेला असतो आणि ड्रायव्हिंग करत असणाऱ्याला सारख्या जांभया येत असतात. पूजा इकडे दुष्यंतला एक गोष्ट सांगायची आहे मला, असं म्हणत त्याच्याशी गप्पा मारू लागते. त्यावेळेला तो तिला म्हणतो सांग काय सांगायचं आहे. तर ती सांगते खूप महत्त्वाचं आहे, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, असं म्हणत एवढा शब्द उच्चारते आणि पुढे काय बोलणार दुष्यंतला इतकी उत्सुकता लागते. दुष्यंत तिच्याकडे पाहत असताना समोरून मोठी टेम्पो येताना पूजाला दिसतो. पूजा जोरात ओरडते आणि पटकन ब्रेक दाबायला ती दुष्यंतला सांगते. दुष्यंतही दाबतो. इकडे कृष्णा पण शुद्धीवर येते, वाहनावर येते आणि ब्रेक दाबल्यावर तिला जाग येते. तिचा अर्धा टेम्पोतलं सामान हे बाहेर पडलेलं असतं, ते खाली उतरून ते सगळं पाहत असते. त्याच वेळेला पूजा भांडण करण्यासाठी बाहेर येत असतानाच तिला समोर कृष्णा दिसते. कृष्णाला पाहून ती गाडीच्या पाठीमागे जाऊन लपते. दुष्यंत गाडीतनं खाली उतरतो आणि त्याच मुलीला पुन्हा डोळ्यासमोर पाहून त्याला संताप होत असतो. तर ती त्याला ओळखते, तू तर तो पाहून असणार आहे, अरे तू इथेही मलाच भेटायला हवं होतंस का, तुझ्यामुळे माझं किती नुकसान झालं आहे. दुष्यंत म्हणतो मी काही तुझ्यासमोर आलेलो नाही, तूच माझ्यासमोर आली आहेस. मी माझ्या वाटेने व्यवस्थित चाललो होतो,
त्याला आठवण करून देत कृष्णा सांगते, आम्ही राईट साईडने चाललो, तुम्ही रॉंग साईडने, हवं तर चेक कर तू. मग तो हसू लागतो आणि तो म्हणतो, मी कसं काय रॉंग साईडने जाऊ शकतो, मी राईट साईडलाच होतो. आणि पाठीमागे वळून पाहतो तर वन वे होता आणि त्या वेने हा आला आहे, ह्याच्या लक्षात येते का आपण चूक केली, आपण चुकीच्या रस्त्याने आल्यामुळे हे सगळं प्रकार घडलं. मग तो जी काही भरपाई असेल ती मी द्यायला तयार आहे असं म्हणत त्यांची माफी मागतो. ठीक आहे, आता माझी चूक झाली म्हटल्यावर मला माफी मागायलाच हवी असं म्हणत कृष्णा त्याच्यावर रागवत असते. तुम्ही खूप मोठं नुकसान केलं आहे, हवं तर तुम्ही पाठीमागं बघायला चला. पाठीमागं जाऊन ती सगळं भाजीपाला त्याला दाखवायला एका टोपलीत घेऊन येते आणि ती टोपली त्याच्या हातात जबरदस्ती टेकवते. त्या टोकरीची काडी ही दुष्यंतच्या हाताला लागते आणि रक्त येऊ लागतं. त्याच्याकडे मात्र कृष्णाचं अजिबात लक्ष नसतं. कृष्णाचा संताप ह्या गोष्टीवर झालेला असतो की आता झालेले नुकसान कोण भरून काढणार. आधी शेतकऱ्यांवरती किती कर्जाचा डोंगर, त्यांना एक एक हप्ता चुकवायचा असतो. त्यातले त्यात असे नुकसान जर वारंवार होऊ लागले तर आम्ही कसं जगायचं असं म्हणत ती भांडण करू लागते दुष्यंतसोबत. दुष्यंत तिला काहीच बोलत नाही. तिची व्यथा तो ऐकत असतो. ती तिच्या मनातलं शेतकऱ्याच्या मनातलं सगळं काही सांगत असते आणि दुष्यंत ते निमूटपणे ऐकत असतो. दुष्यंत तिला विचारतो किती नुकसान झालं, तिला समजेना किती सांगावं. मग तिचा मित्र सांगतो 1700 रुपयापर्यंत नुकसान झाले. आता तो म्हणतो, ठीक आहे, तुमचं जे काही नुकसान असेल ते मी भरून द्यायला तयार आहे, त्यामुळे तू आरडाओरडा करू नको. मग तिला 1700 रुपये किती हे पण तिचा मित्र सांगतो 10 आणि 7 म्हणजे 1700, 100च्या किती नोटा. तर ती म्हणते 1700 रुपये झाले, तेवढे तुम्ही मला द्या. आता दुष्यंत इतका मोठ्या मनाचा आहे, त्याने 5000 रुपये देऊ केले. आता 5000 म्हणजे किती, अलगदपणे ती तिच्या मित्राला विचारते. तेव्हा तो सांगतो 50 नोटा 100च्या. आपल्याला किती घ्यायच्या आहे तर 17. तर ह्या 1700 रुपयाच्या बदल्यात 5000 तुम्ही का देऊ करताय, आम्ही नाही घेणार. मग तो म्हणतो, ठीक आहे, माझ्याकडे सुट्टे नाही, तर तू हे 2000 रुपये ठेव. तर ती त्याच्यावर रागवते की मी जास्तीचे पैसे कोणाचं घेतही नाही, खातही नाही, त्याच्यामुळे माझा जितका हिशोब आहे तितकाच द्यायचा असं म्हणत ती त्याला 300 रुपयाची हळद देते आणि सांगते, तुमचा माझा हिशोब बराबर झाला, 2000 रुपये पूर्ण केले असं म्हणत ती त्याला काढून देते आणि स्वतः सगळं सामान गाडीत पुन्हा भरू लागते आणि गाडीत जाऊन बसते. इकडे सगळ्या सामानाची आवराआवर झाल्यानंतर ती गाडीत बसल्यावर गाडी जाऊ लागते. ते पाहिल्यावरती लगेचच तिची बहीण पूजा गाडीच्या पाठीमागून येते आणि त्याच्या पाठीमागून त्याला येऊन विचारते काय झाले. तेव्हा तो सांगतो, काही नाही, बोटाला जरा लागले. कसं काय लागले, त्या मुलीच्या हातातली टोपली लागली. मग त्याच्यात पूजा काय करते, ती हळद असते ना आत्ता कृष्णाने दिलेली, ती हळद त्याच्यात भरू लागते. लवकर जखम भरते हळदीने असं म्हणत त्याच्या बोटांमध्ये ती हळद लावू लागते. इकडे कृष्णाला तिच्या नुकसानाची भरपाई भेटली आणि मग ती जाऊ लागते रस्त्याने तिच्या. इकडे कृष्णा गेल्यानंतर पूजा जेव्हा दुष्यंतजवळ येते तेव्हा दुष्यंत तिला विचारतो, तू कुठे गेली होतीस त्यावेळेला. ती सांगते, मला गावातल्या लोकांशी भांडायला बोलायला अजिबात आवडत नाही, ते फार इरिटेटिंग असतात, म्हणून मी इथून निघून गेले होते. पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा घरी पोचते तेव्हा तिच्या मित्राला ती सांगते, सकाळ झाली बाबा, उठ आता आणि कृपा कर, ही गाडी ज्याची आहे त्याची व्यवस्थित पोचवून दे. आणि मग तो म्हणतो, हो ग, काही काळजी करू नको आणि मला झोपू दे बरं, मी अजून नीट झोपलो नाही. तेव्हा त्याच्यावर चिडते, व्यवस्थित काम कर आणि ही गाडी व्यवस्थित पोचवून पुढची कामंही व्यवस्थित झाली पाहिजे. त्यावेळी तो म्हणतो, हो सगळं होईल, टेन्शन घेऊ नको असं म्हणत तो टेम्पो घेऊन निघून जातो. इकडे कृष्णा दारात उभी राहते. दरवाजा उघडले हा कपाळ, कारण तिचं तोंड पाहावं लागलं म्हणून तिच्या आईचा संताप होतो. किती वेळा सांगितलं आहे सकाळी सकाळी मला तुझं करंट तोंड दाखवत जाऊ नको, त्याने माझा दिवस खराब जातो, तुला माहीत असतानाही तू माझ्या डोळ्यासमोर काय तेच मला कळत नाही असं म्हणत मुलीला दोष लावत ती बोलत असताना तिची मोठी मुलगी स्वाती तिथे येते आणि आईला 2 शब्द आणखी ऐकवते की तू दरवेळेला तिलाच बिचारीला का बोलत असते आणि किती वेगळं बोलते तू, चांगलं नाही वाटत तुझं हे बोलणं, खूप वाईट बोलते तू तिला नेहमीच, ती किती चांगली आहे, आपल्या घरासाठी ती राबते हे तुला दिसत नाही आणि दरवेळेला तिला घालून पाडून तू बोलत असते. मग तिची आई गप्प बसते. कृष्णा तिच्या ताईला सांगू लागते, हे बघ, हे पैसे आणले आहे मी, 20 नोटा 500च्या, 10 नोटा 500च्या. आता हे किती पैसे हे तिला सांगता येत नसतं पण नोटा मोजता येतात. तिची बहीण म्हणते, अगं
ते 15,000 आहे. एवढं सोपं हिशोब येत नाही. पण ती म्हणते तुला माहिती नाही 20च्या पुढं मला मोजता येत नाही. मग तिची आई तिथे ते पैसे तिच्या हातातनं हिसकावून घेते. एवढेच पैसे आले आणि तुझ्यामुळे माझा नवरा गेला आहे, तुझ्यामुळे मी विधवा झाले, तुझ्यामुळे आमच्या घरावर अशी कर्जाची वेळ आली असं म्हणत तिला खूप दोष लावते. तिच्या हातातले पैसे घेऊन डब्यामध्ये ठेवून देते आणि तिच्याकडे रागारागाने पाहत असते. पण आता स्वाती गप राहत नाही. स्वाती तिच्या आईला म्हणते तू खूप वाईट आहेस, तिच्याबद्दल नेहमीच तू वाईट बोलत आली आहे. तीच या घराचा आधार आहे. आपलं कर्ज तिने फेडलं, आपल्यावर चांगले दिवस, हे घर आहे ना आपल्या डोक्यावर छत, तेही फक्त आणि फक्त या कृष्णामुळे आहे. त्यावेळेला कृष्णाची बाजू घेऊन स्वाती बोलत असते आणि तिच्या ताईला ती म्हणते जाऊ दे ना, कशाला तू माझ्यावरून वाद घालते आईसोबत वाद घातलेलं माहिती ना तुला, मला आवडत नाही. बोलू दे आईला काय बोलायचं आहे. पण आई निघून जाते. त्यावेळेला स्वाती म्हणते दरवेळेला ती तुला काय काय बोलते, मला सहन होत नाही गं इतकं तुझ्याबद्दल बोललेलं. तुझ्यावरती किती जीव आहे माझा माहिती आहे ना. मग दुसऱ्या दिवशी पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल. तिच्या बहिणीला ती म्हणत असते लवकर चल, आपल्याला त्या सावकाराचं कर्ज द्यायचं आहे हप्ता. मग तिची बहीण डब्बा उचलून बॅगेत टाकते आणि तो डब्बा घेऊन ती थेट निघते ती सावकाराच्या घराकडे. आणि इकडे मोठमोठी बायजाबाई स्वप्न पाहू लागलेत की वाण दिल्यानंतर माझ्या मुलाला आयुष्याची जीवनसाथी मिळेल, त्याला लग्न करावं असं वाटू शकतं, देव त्याला आशीर्वाद देईल, मी त्याला वाण द्यायला सांगेल. इकडे आपल्या डीला म्हणजे दुष्यंतला प्रपोज करण्यासाठी पूजाने छान तयारी केली आहे. खूप छान हॉटेलमध्ये नेते, त्याला छान प्रकारे प्रपोज करते. आता तिच्या आय लव्ह यू आणि विल यू मॅरी मी ह्या प्रश्नाचं उत्तर दुष्यंत काय देतो हे प्रत्येकाला पाहायला आवडणार. आणि सगळ्यांनाच आता उत्सुकता लागली आहे, ती म्हणजे दुष्यंतच्या लग्नाची. त्यातली त्यात इकडे कृष्णा भांडण करते ते थेट आपल्या दुष्यंतच्या भावाशी म्हणजे जयवंतराव तिच्याशी फ्लोटिंग करताय पाहिल्यानंतर ती फार त्याच्यावर चिडते आणि हप्ता द्यायला सांगते. ताई म्हणते डब्यामध्ये पैसेच नाही, आता आपल्या डब्यातले पैसे कोण चोरू शकतं. ह्या गोष्टीने दोघींमध्ये वाद चालू असताना जयवंत त्यांना म्हणतो खोट्या नाट्या इथे तुम्ही स्टोऱ्या बनवताय का. मग जयवंतला एकदम रफने ती म्हणते की 2 दिवसात तुझे पैसे आणून तुझ्या तोंडावर फेकून मारेल. आणि हे सगळं बोलणं बायजाबाई ऐकते. आता पुढे बायजाबाई काय करणार हे पाहण्यासाठी हळद रुसली कुंकू हसलं मध्ये आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.